सर्वरी भाग 5। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर भाग 4 बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सर्वरी आणि तो सोबतच खाली येतात। तसे अमनच्या घरचे काही लोक रागातच सर्वरीला पाहायला लागतात। त्यांच्या नजरा पाहून सर्वरी काहीसे घाबरून अमनच्या जवळ थांबते। अमन तिचा हात घट्ट आपल्या हातात धरून शांत राहतो। ते पाहून ती लोक आणखीनच खवळतात। अमन, तुम्ही लग्न केलं आणि आम्हाला कळवले देखील नाही, पण आम्हाला त्याचं काही वाटलं नाही। आता तुमच्या बायकोने जे काही केलं ते आम्हाला बिलकुल पसंत नाही पडलं। एक मध्यम वयाची बाई त्याच्याजवळ येत रागातच म्हणाली। सर्वरीला अजून धड अमनच्या परिवारासोबत ओळख देखील झाली नव्हती आणि त्यात आता ती लोक अशी बघत होती जसं काही तिने खूपच मोठं चुकीचं केलं आहे। आत्या, काय यात चुकीचे आहे? मी लग्न केलं, मला आवडली ती आणि माझं प्रेम आहे तिच्यावर, त्यामुळे केलं लग्न। आता ती डॅन्स करते तर यात काय चुकीचे आले ना? अमन शांतपणे सर्वरीचा हात घट्ट प्रकारे धरत म्हणाला। त्याचे म्हणणे ऐकून दोन पुरुष, जे की त्याच्यापेक्षा वयस्कर दिसत होते, ते तिथं येतात। आपल्या घरातील सुना आता असलं घालून बाहेर नाचायला जाणार का? तमाशा केला आहे यांनी, जो की आम्हाला आवडला नाही आहे अमन। आणि असली नाचणारी मुलगी आम्हाला आमच्या घरात सून म्हणून नको आहे। आजवर आम्ही काही मागितले नाही तुमच्याकडे, पण आज मागत आहोत। या मुलीला सोडून द्या आणि चांगल्या मुलीसोबत लग्न करा। कोणाला काहीच कळणार नाही। ही अशी असल्यानेच तिच्या वडिलांनी आम्हाला विकलं। त्यातील एक व्यक्ती रागातच अमनकडे पाहत म्हणाला। त्यांचे ते तिच्याबद्दलचे विचार ऐकून तिच्या डोळ्यात पाणी भरतं। त्यात अमन काहीच बोलत नव्हता। त्यांना म्हणून थोडंसं वाईट देखील वाटत होतं। तुम्ही काकीला सोडून देतात का? आपण त्यांना सोडू आणि नवीन एखादी पाहू, अमन काहीसा विचार करत म्हणाला। त्याचं म्हणणे ऐकून घरातील सगळेच शॉक होतात। काय बोललात अमन तुम्ही? हे वेळ लागला आहे का तुम्हाला? अमनची आई तिथं येत म्हणाली। आई, मग काका जे बोलत आहेत ते त्यांना सोपं वाटतं का? लग्न म्हणजे खेळ आहे का? एकदा केलं की मोडलं, मग दुसऱ्या मुलीला पहा। लग्न म्हणजे दोन मनाचे मिलन असते। सर्वरीला मी सप्तपदी घेताना 7 वचन दिली होती। त्यातील एक असं होतं की मी कितीही काही झालं तरीही तिची आयुष्यभर साथ सोडणार नाही, तिच्यासोबत नेहमी उभा राहील खंबीरपणे। आता तेच वचन मी निभावत आहे। माझ्या सर्वरीला काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही आणि ज्यांना मी सर्वरीला या घरात नको आहे तर ओके, मी आणि सर्वरी आजपासूनच घर सोडून निघून जातो। अमन अगदी शांतपणे म्हणाला, पण त्यात देखील एक वेगळ्या प्रकारचा राग दिसून येत होता त्याचं ते म्हणणे ऐकून सगळेच शांत होतात। अमन, असा तडकाफडकी निर्णय घेणे योग्य वाटते का तुम्हाला? ते सुद्धा या मुलीसाठी? तिला आम्ही आधीच सांगून ठेवत आहोत, या घरात राहायचं तर हे नाचण्याचे प्रकार बंद करायचे, मगच आम्ही तुला चांगली वागणूक देऊ, दुसरा व्यक्ती रागातच म्हणाला। त्याचं म्हणणं ऐकून अमन सर्वरीचा हात धरतो आणि काहीसा चिडूनच त्यांच्या समोरून तिला तिथून घेऊन जायला लागतो। सर्वरीला तर काही कळतच नव्हते, पण सध्या अमनशिवाय तिला काहीच नको होते, त्यामुळे ती देखील त्याच्यासोबत त्याला असं जाताना पाहून त्याची आई त्याच्यासमोर जाऊन उभी राहते। अमन, काय करत आहात हे तुम्ही? असा निर्णय का घेत आहात? आम्ही समजावू सर्वरीला, त्या नाही बाहेर जाणार आणि हे भांडण देखील होणार नाही, अमनची आई म्हणाली। आई, तुम्ही त्यांना न समजावलेले बरे। ज्यांनी स्वतःची स्वप्न मारली, तिचं बाई आता दुसऱ्या मुलीचं स्वप्न मारायला चालली। हे तुम्हाला कितपत पटतं? एवढंच वाटतं तर तुमच्या नवऱ्याला समजवा। मी माझ्या बायकोला मन मारून जगायला शिकवणार नाही। तिला हवं ते मी करू देणार आहे आणि तिला डान्स आवडतो तर ती ते सोडणार नाही। मी तिला असं करायला देणार नाही, अमन रागातच म्हणाला आणि त्याने सर्वरीचा हात पकडून तिला सरळ घराच्या बाहेर नेले। सगळे परिवारातील लोक तर शॉक होऊन त्याला पाहतच होते। सर्वरीला तर काही कळत नव्हते, पण अमनची साथ तिला असल्याने ती शांतच राहते। अमन तिला गाडीत व्यवस्थित बसवतो आणि नंतर स्वतः तिच्या बाजूला जाऊन बसतो
आजपासून तुला कसलीच बंधनं नसतील सर्वरी, अमन एवढंच म्हणाला आणि तसाच तो निर्विकारपणे ड्रायव्हरला ऑर्डर देऊन तिथून गाडी घेऊन जायला सांगतो. त्याच्या आईला तर त्याला असं जाताना पाहून रडूच येते, पण मनात एक समाधान होतं की आज तिच्या मुलाने एका मुलीच्या स्वप्नांना न मारण्यासाठी असं काही केले होते ज्याचा विचार कोणीच केला नव्हता. त्याच्या आईला थोडासा आनंद देखील होतं आणि मुलगा घर सोडून गेला याचे दुःख देखील होते, पण सर्वरीचे स्वप्न अमन पूर्ण करेल या गोष्टीचे समाधान पण त्यांना वाटते. हा आमचा मुलगा एका मुलीसाठी आम्हाला सोडून गेला, खूप पश्चाताप होईल याला एक दिवस, अमनचे बाबा रागातच म्हणाले. अहो, माझ्या मते तुम्ही असं बोलायला नको होते. आज तिचा पहिला दिवस होता घरातील आणि त्यात तुम्ही असं बोललात की ज्यामुळे तो दुखावला गेला, त्यामुळे त्याने असा निर्णय घेतला. मान्य आहे तुम्हाला नाही आवडली ती मुलगी, पण तुम्ही तिला बोलू न देता न समजून घेता तिला लागेल असं बोललात, जे माझ्या मुलाला आवडलं नाही. अमनची आई समजावत म्हणाली, पण ते ऐकून अमनचे वडील रागातच अमनच्या आईच्यावर हात उगारला. एक जोरात कानाखाली त्यांच्यावर ठेवून देतात तशी अमनची आई सुन्न होते. बाईने बाईसारखे राहावे, नको तिथे नाक खुपसू नये सुनेत्राबाई. आम्ही किती वेळा तरी सांगितले तुम्हाला, पण नाही, तुम्हाला सवयच झाली आहे. आज तुमच्या अशाचमुळे मुलगा सोडून गेला. कसली बायको आहात तुम्ही काय माहिती. जो मुलगा जन्माला घालता तो पण तसाच निघाला. असला मुलगा नसलेलाच बरा. नंदी बैल आहे तो, ना मर्द कुठचा. अमनचे बाबा रागातच अमनच्या आईला पाहून म्हणाले. आता त्यांचे ते बोलणे ऐकून कधी न चिडणारी अमनच्या आईला जबरदस्त राग येतो. ओ मिस्टर समीर जाधव, आजवर खूप ऐकलं तुमचं, पण आत्ता नाही. तुम्ही कसले हो माझ्या मुलाला नामर्द म्हणणारे? हां, तुम्ही स्वतः माझ्यावर कितीतरी वेळा अत्याचार केले, माझ्यावर हात उगारतात ना कधीही, कारण तुम्ही नामर्द आहात. तुम्हाला काय वाटलं मी एवढं सगळं सहन केले आजवर? ते फक्त मुलासाठी आणि मुलीसाठी होते, पण आत्ता नाही. माझा मुलगा खरा माणूस आहे. त्याने आज सर्वरीला निवडून दाखवून दिलं आहे की तो सुनेत्रा जाधवचा मुलगा आहे. ते मला माझ्या मुलावर गर्व आहे. आता जर तुम्ही माझ्यावर जबरदस्ती किंवा मला मारण्याचा प्रयत्न केला ना, तर कोर्टात उभं करेन तुम्हाला सर्वांना, अमनची आई भयंकर रागातच म्हणाली. त्यांचे ते रौद्र रूप पाहून सगळेजण शॉक होतात, कारण आजवर कधीच अमनची आई उलटून कोणाला काही बोलायची नाही, पण आज मात्र तिला प्रचंड राग आला होता. अमनला जे काही त्यांचे बाबा बोलले ते शब्द ऐकून त्यांचा राग उफाळून आला होता. आजवर अमनने या घरासाठी खूप काही केलं होतं, पण कधी त्याने बोलून दाखवलं नव्हतं. तरीही आज सर्वरीला त्याने निवडलं म्हणून त्याच्या बाबांनी त्याला जे काही बोलले ते अमनच्या आईला पटले नाही. त्यामुळे त्यांनी आता खडे बोल त्यांना सुनावले. अमनची आई तशीच तिथून निघून जाते आणि इतर घरातील लोक तिला पाहत राहतात. अमन आणि सर्वरी गाडीत शांत असतात. सर्वरीला तर काही कळत नसतं. तिच्या डोळ्यातून फक्त पाणी येत असतं, कारण हे सगळं तिच्यामुळे झालं असं कुठेतरी तिच्या मनाला वाटत होतं. अमनला तिचं मन कळतं तसा तो एका हाताने तिला जवळ घेतो. तुझ्यापुढे काहीच झालं नाही. कधी कधी वेळ अशी येते की त्यावेळेस कडक होऊन निर्णय घ्यावे लागतात. आज तुला कळणार नाही, पण पुढे जाऊन नक्कीच कळणार. तू नाराज होऊ नको आणि अशी रडू देखील नको. हा अमन कधीच तुला एकटं सोडणार नाही, अमन शांतपणे म्हणाला. त्याच्या हाताची लांबसडक बोटं तिच्या केसात फिरत होती, ज्यात फक्त प्रेम आणि प्रेम होतं, बाकी काहीच नाही. एक नवीन प्रवास सुरू होत होता त्यांच्या आयुष्याचा. अमनकडे त्याची बरीच प्रॉपर्टी होती, त्यामुळे जाधवांचे घर सोडून देखील त्याला तेवढं काही फरक पडणार नव्हता. पण त्यांना मात्र लवकरच कळणार होतं अमन कसा आहे ते. सर्वरी झाल्या प्रकाराने थोडीशी घाबरली होती, पण अमन मात्र तिला बेटर फील करवत होता. एवढं सगळं होऊनही तो शांत कसा, याचा विचार तिच्या मनात येत होता. सध्या मात्र ती त्याच्याजवळ असल्याने स्वतःला शेकोर समजत होती आणि भाग्यवान देखील, कारण अमन तिच्या आयुष्यात देवदूत बनून आला होता. सगळ्यांपासून रक्षण करत होता तिचे तो. सर्वरी आणि अमनने घर सोडले होते त्यांचे, पण सर्वरीला आता ते दोघे कुठे राहणार हे माहीत नव्हते. मात्र त्याच्यावर विश्वास तिला होता. काही वेळाने अमनची गाडी थांबते तसा अमन तिला बाजूला करतो. सॉरी, तुझे काही स्वप्न असतील ना लग्नाला घेऊन,
पण अफसोस माझ्यासोबत लग्न झाल्याने ते मोडले असेल. त्यामुळे मी सॉरी म्हणतो. आजपासून एक नवीन सुरुवात करूया का सर्वरी? अमन शांतपणे तिला म्हणाला. त्याला ती एक नजर करून पाहते. मला नाही माहीत हो माझं काय आहे पुढे ते, पण तुम्ही मला कधीच सोडून जाऊ नका. नेहमी माझ्यासोबत राहा. सर्वरी भरल्या डोळ्यांनी त्याला म्हणाली. किती तो शांतपणे सगळ्या परिस्थिती सांभाळत होता फक्त तिच्यासाठी. याचा विचार करून तिच्या डोळ्यात पाणी येत होते. आय प्रॉमिस कधीच तुला सोडून जाणार नाही. तू म्हणाली ना तरीही नाही जाणार. अमन हसून तिचे डोळे पुसत म्हणाला. त्याचं ऐकून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तसा तो आनंदी होतो. तो गाडीचा डोर खोलतो आणि बाहेर जातो. तिच्या बाजूला येऊन तिच्या बाजूचा डोर उघडून तो हसून तिच्यासमोर हात पुढे करतो. नवीन सुरुवात आयुष्याची करायला तयार आहेस का माझ्यासोबत? अजूनही माझ्याबद्दल मत बदलले नाही आहे. असं असेल तर एक स्वतःचा सखा म्हणून समज आणि चल माझ्यासोबत. अमन अगदी हळूवारपणे म्हणाला. त्याचं ऐकून तिला काय बोलावे ते सुचत नव्हते. एवढं कसं कोणी चांगलं असू शकतो याचे विचार तिच्या मनात येत होते. ती काहीसा विचार करते आणि आपला हात त्याच्या हातात देते. तसा तो तिचा हात धरतो आणि अलगदपणे तिला गाडीच्या बाहेर काढतो. एकदम रॉयल अशी ट्रीट तो तिला करत होता. तो एका हाताने तिच्या खांद्यावर हात ठेवतो. पण नंतर जेव्हा त्याला कळतं तसा तो गोंधळून तिच्यावरचा हात पटकन बाजूला काढतो. सॉरी ते मला असं नाही करायचं होतं. प्लीज चुकीचं नको समजू. अमन समजवण्याच्या सुरात म्हणाला. पण त्याला असं गोंधळलेलं पाहून ती गालात हसते आणि त्याच्याजवळ जाऊन त्याचा हात धरते आणि सरळ मागून त्याच्या खांद्यावर ठेवते. स्वतःचा एक हात ती त्याच्या दुसऱ्या हाताच्या बोटात अडकवते आणि खाली मान घालून गालात हसत असते. अमनला तर तिचं वागणं पाहून शॉक बसतो. अमन नका ना एवढं चांगलं वागू. मला वाईट वाटतं. मी याच्या लायकीची नाही आहे. तरीही तुम्ही एवढं करत आहात. आपण नवरा बायको आहोत. त्यामुळे एवढा विचार नका करत जाऊ. मान्य आहे मी तुम्हाला चुकीचे समजले. पण आता तसं नाही आहे ना? सर्वरी खाली मान घालूनच बोलत असते. तिचे बोलणे ऐकून तो गालात हसतो. आज ती सकाळपासून त्याच्यावर अधिकार गाजवत होती हे त्याला कळत होतं. पण तिच्याकडून ऐकून तर दुसरं घ्यायचं होतं. पण ती सरळ काही बोलत नव्हती. नवरा आहे म्हणून तुझ्या मर्जीशिवाय काही नाही करणार ना तुला? तो हसूनच म्हणाला. याचं म्हणणं ऐकून ती शांत होते. चला मॅडम आपल्या घरी. मला भूक लागली आहे सोना. अमन सोनावर जोर देत म्हणाला. त्याच्या तोंडून सोना ऐकून तिचे गाल आपोआप लाल झाले होते, जे त्याच्या नजरेतून सुटलं नाही. सॉरी पण मला काहीच बनवता येत नाही. ती काहीशी नाराजीच्या स्वरात म्हणाली. तिचं म्हणणं ऐकून तो हसतो आणि तसाच हात पकडून तिला जवळ घेतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.